पण भक्ती करताना भक्तीचं वर्म कळालं पाहिजे। भक्त करता ऐका रोज भक्ती माणसाची चालू आहे सकाळच्या पासून संध्याकाळपर्यंत, परंतु भक्ती करत असताना महाराज वर्म जर चुकलं तर चुकली वर्म हे वर्म चुकल्याच्या नंतर कसा घात होता ऐका। एक नवीन जोडपं महाराज त्या ठिकाणी पंढरपूरला गेले, दर्शनाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका मठामध्ये उतरलं आणि मठामध्ये उतरल्याच्या नंतर एकादशी होती, दर्शन वगैरे केलं, दर्शन केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी होती, भोजन केलं आणि भोजन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य होता, जे भोजन केलं महाराज त्या मुलाला एवढी पूर्णाची पोळी आवडली, मला घरी गेल्यानंतर बायकोलाच म्हणला सांगायची, घरी गेलं की पहिली पूर्णाची पोळी खायची। दर्शन झालं, पूर्णाची पोळी खाल्ली, घरी गेले, घरी गेल्याच्या नंतर 4-8 दिवसांनी महाराजाला आठवण आली पूर्णाची पोळी, त्या ठिकाणी म्हणला बायकोला सांगितलं की पूर्णाची पोळी बनवू। आता ती एज्युकेटेड होती महाराज, येते म्हणली मला पूर्णाची पोळी येते म्हणले। तिने काय केलं, कणिक बनवली, पुरण बनवलं आणि पुरण बनवल्याच्या नंतर मात्र वर्म चुकत होता ऐका। कणकीमध्ये पुरण टाकायचं की पूर्णामध्ये कणिक टाकायचं, पोळी तर खायची, खाल्लेली बी होती हा, पण म्हणजे आता बराच वेळ झालं की पोळी काय होत नव्हती, काय करावं, पूर्णामध्ये कणिक टाकू लागली। लक्ष गेलं म्हणली जिथं आपण जेवण केलं होतं तिथे एक बाई होती म्हणली, चुलीपुढे बसलेली आणि तिच्या अंगावर पांढरी साडी होती म्हणली। आता हे मी काय केलं, पांढरी साडी घातली महाराज त्या ठिकाणी, म्हणले पांढरी साडी घातली तरी पोळी होणार, म्हणले कुठंतरी चुकतं म्हणली। त्या बाईच्या हातामध्ये बांगड्या नव्हत्या म्हणली, काय केलं, बांगड्या पडल्या महाराज, काय पाहता माझ्याकडे, बांगड्या पडल्याच्या नंतर म्हणले तरी पण पूर्णाची पोळीच होईना, काय करा म्हणले। लक्ष गेलं म्हणले तिच्या कपाळावर कुंकू नव्हतं, कपाळावरचं कुंकू काढलं, पुन्हा लक्ष गेलं पोळी काय होत नव्हती, पुन्हा लक्ष गेलं म्हणले तिच्या डोक्यावर एक बी केस नव्हता म्हणले, काय पाहता महाराज, गेली नाव्याकड आणि शक्ती करून आली। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भक्तीचं जर वर्म जर चुकलं तर महाराज त्या ठिकाणी असा घोटाळा होतो। विठाला विठाला ऐका, तुमची आमची भक्ती असते परंतु कशी असते, सवडीने भक्ती असते, परंतु ही भक्ती आवडत नाही। आवडीने भावे हरिनाम येशी तुझी चिंता त्यासी सर्व आहे। आवड असेल तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी देवभावाचा भुकेला आची दुष्काळ तयाला। तुम्हाला मला आवड असते ऐका, आवडीनं तुम्ही आम्ही परमार्थ करत नाही, संसार जेवढ्या नेटाने थाटाने करतो महाराज त्या ठिकाणी, संसारातल्या पदार्थ वस्तू महाराज जेवढ्या महाराज त्या ठिकाणी आनंदाने तुम्ही आम्ही काम करतो तेवढे मला सांगा परमार्थातली करतो का, नाही करत। विठाला विठाला परमार्थ करत असताना आवड असली पाहिजे। जसं जुन्या काळामध्ये महाराज त्या ठिकाणी जुन्या काळात म्हणजे नाकाचा मोती ठेवी गहाण आणि वाडी जावयाचा मान, एवढा जावाई जुन्या काळामध्ये आवडत होता। कुणाला, सासूबाईला, कुणाला, जुन्या काळात बघ का, आजचं नाही घ्यायचे, जुन्या काळातलं होतं ते महाराज त्या ठिकाणी। घरामध्ये काही जरी नसलं तरी महाराज त्या ठिकाणी जावयाचा मान ठेवायची। ऐका 2 मिनिटाचा दृष्टांत सांगतो, किती आवडायचा जावाई महाराज ऐका, तेवढा देव जर आवडला तर नक्की जीवाचं कल्याण होईल। जावायला निमंत्रण दिलं, 4 वर्ष झालं जावाई काय आला नव्हता, धोंड्याचा महिना होता, अधिक महिना होता, म्हणले जावायला निमंत्रण देऊ, जावायला निमंत्रण दिलं आणि निमंत्रण दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी जावाई आला, सूड वूड मस्तपैकी चालून महाराज गावाकडे आला आणि गावाकडे आल्याच्या नंतर जावायला फाटमाट जिकडे तिकडे सुगंधी अत्तर उत्पत्त्या काय महाराज त्या ठिकाणी आल्याच्या नंतर स्वागत काय, जावायला बसवलं 10 जात आणि त्या ठिकाणी बसवल्याच्या नंतर त्या ठिकाणी चहा पाणी वगैरे झालं। आता जावायला मस्त बेद बनवायचा जेवणाचा, सुंदर बनवायचा, आलं लक्षात।
थाट माट महाराज त्या ठिकाणी जोरात होता आणि जावायला सांगितलं आता चहा पाणी झालं म्हणजे आता वरती बसा माडीवर बसवलं जावायला सांगितलं तोपर्यंत स्वयंपाक बनवते सासूबाईंनी सांगितलं आणि त्या ठिकाणी सासूबाईंनी स्वयंपाक चालू केला 2-4 प्रकारच्या चटण्या 3-4 प्रकारच्या भाज्या पापड कुरडई अनेक पदार्थ महाराज त्या ठिकाणी बनवायला सुरू केले आणि त्याच्यामध्ये बनवायला महाराज त्या ठिकाणी खीर घेतली ऐका खीर घेतली आता खीर हाटून बनवावं लागते महाराज त्या ठिकाणी सगळा स्वयंपाक बनवला खीर बनवायला घेतली आणि त्या ठिकाणी आता जुन्या काळामध्ये त्या वाड्यामध्ये असा चिरेबंदी वाडा असतो महाराज आणि चूलमध्येच असते चूल काय घराच्या बाहेर नसते त्या ठिकाणी चूल आतमध्येच होती आणि सगळा स्वयंपाक चालू होता तेवढ्यात खीर आटता महाराज चुलीला पडलं इजन पडलं आणि जसं इजन पडलं महाराज फुकायला गेली आणि फुकता नाकामध्ये गेला धूर जसा नाकात धूर गेला महाराज त्या ठिकाणी जसा नाकात धूर गेला खीर आटू लागले कुठून महाराज त्या ठिकाणी शिंक आली जोरात आणि जशी शिंक आली तशी खिरीमध्ये खीर मिसळली आणि हे दृश्य दूरदर्शन कोणी बघितलं कोणी जावयाने बघितलं जावयाने मनात विचार केला मेलो तरी चालेल परंतु खिरीचा घास सुद्धा घेणार नाही आमच लक्षात जावयाला बोलवला या खाली पाठीला पाठ बसायला पाठ आणि त्या ठिकाणी बसवल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी पंचपक्वान्नाचं जेवण त्या ठिकाणी ताट पुढे ठेवलं आणि त्या ठिकाणी खिरीची वाटी 5 मिनिटं झाली महाराज जेवण चालू केलं आता शेतकऱ्याला माहिती शेतात गेल्यानंतर एखादी दसुडी अंगाला लागते महाराज पायाला हाताला लाग ती सल्ल्याच्या नंतर माणसाला जमत नाही जोपर्यंत ती काढीत नाही तोपर्यंत माणसाला चेन पडत नाही तसं ती सल होती महाराज जावयाच्या मनात साखत महाराज एक पदार्थ घेत होता पण खिरीचा काय हात जात नव्हता महाराज सासूबाईचं लक्ष गेलं हवा टाकून बनवली तूप टाकले त्याच्यामध्ये अनेक पदार्थ काजू टाकले बदाम टाकले तरी पण एक सुद्धा घास घेत नाही जावई बापाला विचारलं काय लग्नात काही कमी पडलं होतं तू काय नाव द्यायचं का काही नाही म्हणजे खाणार नाही का खाणार नाही कमी पडलं असलं बोटातली अंगठी काढली महाराज आणि वटकन लावली ताटाला कमी पडला असतं तर राहू द्या अंगठी हटकन वटकन लावली अंगठी सोन्याची सासूबाईला सांगितलं सासूबाई मेलो तरी चालेल परंतु खिरीचा घास सुद्धा खाणार नाही जसा जावयाने महाराज त्या ठिकाणी खिरीचा घास सुद्धा खाल्ला नाही का खाल्ला नाही कारण की त्याला वर्म कळाले तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला सुद्धा भक्तीचं वर्म जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत संसारातले मुलं चांगली वाटतात बायको चांगली वाटते बंगला चांगला वाटतो सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात जोपर्यंत खऱ्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला भगवान परमात्मा आठवत नाही एकदा जर खरा देव कळाला तुका म्हणे तुझी खरा ये रवा कसारा काय महाराज त्या गवळणीची अवस्था होता त्या गवळणीची काय अवस्था होती मैं भूली घर जाने बाट गोरस बेचने आए हाथ कान्हा रे मोहन लाला सबही विसर गो देखे गोपाल कीर्तन झालेलं आहे त्या ठिकाणी ऐका असे खोड्या चालू होता कृष्ण परमात्म्याच्या आणि अशा खोड्या चालू असताना मला त्या ठिकाणी आता यशोदाबाईने सांगितलं आता का बस आता बाहेर जाऊ नको घरामध्ये तेवढं 1 मास थोडी नाही गेली परंतु बाहेर देवाला सांगितलं आता तू काय कर आता इकडे तिकडे खोड्यात चालू केल्यात म्हणून यशोदाबाईने घरी ठेवले तर घरी सुद्धा गणपती बाप्पा गिळून टाकला म्हणले आता हे सुद्धा इथं सुद्धा ठेवायच्या लायकीचा नाही सुंदर महाराज त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याला सजवलं आणि शाळेमध्ये छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वार छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वार छोटा सा मारो मदन गोपाल छोटे छोटे गैया छोटे छोटे ग्वार छोटा सा मारो मदन गोपाल आगे आगे गैया आगे आगे गैया
गैया छोटे छोटे बाल छोटा सा मारो मदन गोपाल छोटा सा मारो मदन गोपाल। सुंदर असं कृष्ण परमात्म्याला सजवलं महाराज त्या ठिकाणी मोर पिसारा मुकुट मुकुट सिर मोर का मेरे चित्त चोर का नैना घन श्याम की कटिल है कटार। सुंदर असं सजवलं